भोकर येथील दिव्यदयाचंद स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील दिव्यदयाचंद स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री आप्पासाहेब हांडाळ, बार काउन्सिलचे सदस्य ॲड श्री सिनारे तसेच पाठक मॅडम उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर कार्मिना फर्नांडिस यांनी केले। आपल्या प्रमुख भाषणात उपनिरीक्षक श्री आप्पासाहेब हांडाळ यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की शिक्षणामुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर कुटुंब, समाज आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास होतो। राष्ट्रपुरुषांचे फोटो आपण लावतो कारण त्यातून प्रेरणा मिळते। आपण त्यांच्यासारखे होऊ शकत नसलो तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालल्यास नक्कीच समाज व राष्ट्राच्या विकासाला हातभार लागू शकतो। यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे। यानंतर ॲड श्री सिनारे व पाठक मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास भोकर गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ शीतलताई पटारे, उपसरपंच गिरीश मते, शाळेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर सेंट्रा फर्नांडिस यांचीही उपस्थिती होती। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमास विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। शेवटी वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी खानापूर प्रतिनिधी इसाक शेख। कॉलेजचे प्रिन्सिपल, स्टाफ, honorable chief guest, management, student and all parents. मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की मला तुमच्या सोबत हितगुज करण्यासाठी, दोन शब्द सांगण्यासाठी मला संधी भेटली। मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, विशेषतः माझ्या बाल मित्रांना, केजी फर्स्ट टू स्टँडर्ड 10 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना मी सांगू इच्छितो की शैक्षणिक विषय मला याच्यासाठी गांभीर्याचा वाटतो। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे माझा जन्म वावरत जांभळी तालुका रावरी येथे झाला। तुमच्यापैकी बऱ्याच पालकांना माहिती असेल की वावरत जांभळे हा काय प्रकार आहे। वावरत जांभळे हा असा विषय आहे, अलीकडे रावरी, बारागाव, नांदूर अशी गावं आहेत, सदन गाव आहे, मध्ये मुळा धरण आहे, मुळा डॅम आहे, जिथं म्हणजे आपला उत्तर भाग जवळजवळ मुळा धरणामुळे सुजलाम आहे। परंतु वावरत जांभळीच्या नशिबाला हे वैभव आलेलं नाही, कारण वावरत जांभळी हे धरणाच्या पलीकडच्या बाजूला आहे। वावरत जांभळीला जायचं म्हटलं तर रावरी मधून बोटिंगने जावं लागतं। आजही तिथं एक लॉन्च आहे, जहाज आहे। ते जहाज डेलीच्या कामगारांना किंवा तालुक्याला कोणाचे काही काम असेल तर तशा लोकांना त्या जहाजात बसून 40 रुपये तिकीट देऊन ते पलीकडे जावं लागतं, पलीकडच्या राहत नाही। दुसरी गोष्ट, जायचं झालं तर रावरी फॅक्टरी, ताराबाद, म्हैसगाव, वनकुटे आणि असा सगळा वळसा घालून 70 किलोमीटर प्रवास करून वावरत जांभळीला यावं लागतं। तिसरा प्रवास हा नगर, निंबळक, ढवळपुरी असा तुम्हाला जाताना 60 किलोमीटर वावरत जांभळीला जावं लागतं। मग आता सरांनी मगाशी सांगितलं की मी PSI झालो, माझा एक भाऊ PSI आहे। ही सक्सेसची एक बाजू झाली। सक्सेसची म्हणजे सगळे झाडं हे आपल्याला वरती आल्यावरती दिसतात। काही झाडं, जेवढे झाडं उंच वाढतात तेवढेच खाली मुळ्या त्यांच्या खोल जातात। तर आम्ही 4 भाऊ होतो, 2 भाऊ आजही, मग मोठे 2 भाऊ अडाणी राहिले, कारण आपल्या जे आहे ना आता दिव्य चांद स्कूल, असं स्कूल त्यावेळेस गावात नव्हतं। मोठे 2 भाऊ अडाणी राहिले। मग वडिलांनी विचार केला, 2 मुलं तर आपल्या आयुष्यात म्हणजे इलिटरेट राहिले, जर आपण काही हालचाल केली नाही तर हे 2 मुलंही असेच राहतील। त्याच्यानंतर आमच्या वडिलांच्या मामाचं गाव होतं श्रीगोंदा तालुक्यामध्ये, तिथं वडिलांनी आम्हाला शिफ्टिंग केलं आणि तिथे आमच्या दोघांची झडपीमध्ये पहिली चालू झाली। तुम्ही सांगितलं तसं आता सगळेच मुलं मला ब्रिलियंट टॅलेंट वाटले एकदम। म्हणजे शिक्षकांनी म्हणा, पॅरेंट्सनी म्हणा, तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडून इतकी छान तयारी करून घेतली। अजून तर प्ले ग्रुप ज्युनियर लोकच पाहतोय आपण, अजून 3री 4थी स्टँडर्ड आपल्याला 10वी पर्यंत पाहायचं आहे। तर खरंच तुमची मेहनत आहे। मला वाटतंय बुद्धी प्रत्येकाकडेच असते। सरांनी जे सांगितलं, वडील
शेतकरी होते. त्याच्याही पुढचा प्रवास माझे वडील एक मेंढपाळ होते. जिथे प्रवास करणं, जिथे बकऱ्यांना त्या मेंढरांना खायला असेल तिकडं प्रवास करणं, त्या घोड्यावरती ते विराट तुम्ही पाहत असता रस्त्यानं, असे सगळे आपली अवस्था होती. मी त्या घोड्यावरती लहान असताना बसलेला आहे. म्हणजे कलाटणी मी तुम्हाला जाणून बुजून का सांगतो, शिक्षण ही तुमची कलाटणी आहे मित्रांनो. आज आपण एवढ्या महापुरुषांचे फोटो ठेवतो, त्यांच्या लहान मुलांना ते बिंबवतो की बाबा हे कोण आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे डॉक्टर APJ कलाम आहेत, हे महात्मा फुले आहेत, ह्या सावित्रीबाई आहेत, ह्या अहिल्यादेवी आहेत, ह्या जिजाऊ आहेत. हे सांगण्याचा उद्देश काय आहे मित्रांनो, की आपल्याला शिक्षणाची कास धरावी लागेल. त्यांच्यासारखं आपल्याला बनता येणार नाही, पण त्यांच्या पावलावर पाऊल चालून ठेवून जर आपल्याला चालायचं असेल तर आपल्याला शिक्षणाचा वसा आणि कास धरावी लागेल. आता मी तुम्हाला एक छोटा बदल सांगतो. जर मी शाळेत गेलो नसतो, जर मी शिकलो नसतो, सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझं आव्हान आहे की हे तुम्ही काळजीपूर्वक ऐका. जर मी शाळेत गेलो नसतो, मी शाळा शिकलो नसतो, तर मी या श्रामपूरमध्ये हरेगाव फाटा, अशोकनगर फाटा किंवा आपल्याकडे कुठंतरी पाळ घेऊन, पाळ टाकून मेंढर पाळत असतात. आता चांगल्या स्कूलमध्ये आहे, हा खूप त्रास देतो, वेळेसारखा करतो, अभ्यास करत नाही. स्कूलमध्ये मग काय घेतलं जात नाही का, शिक्षकांना काय वाटत नाही का? मित्रांनो, विद्यार्थ्याला घडवणे हे फक्त विद्यार्थ्याचं, शिक्षकाचं काम नाही, हे समाजाचं, आईवडिलांचं, सगळ्यांचं काम आहे. आपला स्टुडंट फक्त 8 तास किंवा 7 तास मोस्टली स्कूलमध्ये असतो. कोणताही पाल्य खरं तर आपल्याकडे जास्त वेळ असतो, जवळजवळ 14 तास, 15-16 तास आपण त्याचे पालक असतो आणि आपण त्याला बघत असतो काय करतो. तर मला पालकांना एकच सांगायचं की तुम्ही जास्त काळजी केली पाहिजे, पण ती अनावश्यक काळजी नको की तो इतका लाडावून जाईल की त्याला वाटेल काही नाही, माझ्या घरी खूप आहे, वडिलांचा चांगला व्यवसाय आहे, शेती आहे, घरी पैसा आहे, गाडी आहे, घर आहे, सगळं सेटल आहे, मला काय शिकायची आवश्यकता नाही, माझं लाईफ चांगलं आहे. कारण असे लोक बघितले. मी 5वी पासून हॉस्टेलला वाढलेला विद्यार्थी आहे, ते थेट माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. त्याचं कारण असं सांगतो की आमची परिस्थिती प्रतिकूल होती, म्हणून आम्ही चिकाटीनं लावून धरलं की आपल्याला शिकलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आमच्यासोबत दुसरा पण एक क्लास होता की इलाइट क्लास होता, चांगलं होतं, घरी दारी काही आवश्यकता नव्हती. त्या मुलांना नंतर अक्षरशः आत्ता पस्ताव येतो, जेव्हा आम्ही कधी भेटतो तेव्हा म्हणतात, यार भाई तू शिकला, आम्ही नाही शिकू शकलो, तुला काही प्रतिकूल परिस्थिती होती, आम्हाला सगळं अनुकूल होतं, त्याच्यामुळे त्या गोष्टीचा झळा जाणवल्या नाही. आणि दुसरी गोष्ट, मार्गदर्शनाची. मुलं खूप हुशार असतात, सगळं म्हणजे आता जर सांगितलं एकदम पर्सेंटेज 10वी 12वी सगळं टॉप, 8वी क्लासमध्ये चांगलं, त्याचं अकॅडमिक त्याचं कॅलेंडर एकदम चांगलं असतं, पण पुढे काय करायचं हेच माहीत नव्हतं. असंही माझ्याच बाबतीत झालं. मी रयतमध्ये 5वी ते 10वी शिकलो, नंतर म्हणजे पुढचे चालले होते सायन्सला, म्हणून मी सायन्सला गेलो. मला तोपर्यंत माहीत नव्हतं की सायन्स काय प्रकार आहे. 11वी 12वी सायन्स केल्यावरती पुढचे कुठं चालले, पुढचे चालले मेडिकल इंजिनिअरचे प्रिन्सिपल मॅडम मी ते केलं. नंतर असं जाणवलं, यार हे आपल्या पर्सनॅलिटीला कुठंतरी शूट होत नाही. एखाद्या कंपनीत आपण उद्या जाणार आणि तिथे 10 ते 5 लॅपटॉप घेऊन बंद होणार, म्हटलं हे समाजातली नाळ तुटून जाण्यासारखा प्रकार आहे. आणि स्वतःला पण म्हटलं हेड्याकच काम आहे जरा. आयुष्यातलं सुदैव समजा किंवा दुर्दैव समजा, मी पुण्या येथे ENTCचा जो ट्रेड होता, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ह्या इंजिनिअरिंगला माझा नंबर लागला. 2 वर्ष मी पूर्णही केलं, पण माझं काही मन लागलेलं नाही. आणि घरची परिस्थिती तेवढी नव्हती की आपण ते डिग्री करत बसावं, परत मास्टर्स त्याच्यामध्ये करत बसावं आणि मग रोजगार कुठंतरी मिळवावं. मग माझ्या भावानं मी ठरवलं की आता ठीक आहे, फक्त 12वीच पास लागते पोलीस भरतीला, आपण जर पोलीस भरती ट्राय केली तर काय फरक पडतो. सुदैवानं आम्ही चांगली मेहनत घेतली. पहिल्याच भरतीमध्ये कॉन्स्टेबल झालो, दोघेही भरती झालो 2010 साली. आणि तिथून पुढं आमच्या म्हणजे आपण शिकल्यावर फक्त स्वतःचा विकास होत नाही, आपल्या परिवाराचा, आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा विकास होण्याची प्रक्रिया आहे.
त्याच्यानंतर थोडं जीवनस्टाईल बदलली की आईवडिलांना वाटलं 2 मुलं आपले नोकरीला लागले, कुठंतरी त्यांनाही समाधान वाटलं. त्यानंतर मित्रांनो मग ग्रॅज्युएशन आपलं बाकी होतं. स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तुम्हाला जे लहान मुलांना किंवा पालकांना वाटतंय माझा मुलगा PSI व्हावा, DYSP व्हावं, SDM व्हावं, जिल्ह्याचा IP